बाबा, तुमचा काय निर्णय मला सांगून तरी टाका ना. तुम्ही आमचं लग्न लावून देणार आहेत की नाही? हे बघा बाबा, तो कमवत जरी कमी असला ना तरी तो मनाने खूप चांगला आहे आणि त्याचा स्वभाव पण खूप चांगला आहे. तो मला खूप जीव लावतो. आणि हो, मी पण शिकले सवरलेली आहे ना बाबा. मी पण जॉब करेन लग्नानंतर आणि हळूहळू आम्ही सगळं उभा करू. कसं आहे, तुमच्यापेक्षा जास्त उन्हाळे पावसाळे आम्ही पाहिलेत. मुलीच्या लग्नाचा निर्णय हा मला भावनिक होऊन चालणार नाही. काही निर्णय हे जबाबदारीने आणि डोळे उघडे ठेवूनच घ्यावे लागतात. माझा निर्णय जो काय असेल तो मी तुम्हाला कळवतो. कधी कळवणार बाबा तुम्ही? किती दिवस हेच बोलत आलेत तुम्ही? अगं मुली, नुसतं मुलगा चांगला आहे वाईट आहे ते बघून नाही चालत. त्याची परिस्थिती काय आहे, तो कमवतो किती, त्याची घरची परिस्थिती काय आहे, ते सुद्धा मला बघावं लागेल. बाबा, परिस्थिती? बाबा, आपण पहिलं श्रीमंत होतो का हो? आपण पण गरीबच होतो ना. आज तुम्ही इतकं हळू 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 एवढं सगळं आपलं घर उभा केलं, तेव्हा आपण आज ही परिस्थिती बघतोय, इतकी चांगली परिस्थिती बघतोय. तसंच त्याचं पण आहे ना. तर मग आम्ही दोघं पण हळू 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 आमचं घर उभा करू, आमची पण परिस्थिती आम्ही चांगली करू ना. हे बघ मुली, कुठलाही बाप आपल्या मुलीसाठी स्थळ बघताना आपल्यापेक्षा वरचढच बघतो. आणि ही रूढी परंपरा आहेत, ह्याच्या विरोधात मला नाही जाऊन जमणार. तू मला सांग बरं, आतापर्यंत आपल्या नातेवाईकात असं झालंय का की एखाद्याच्या गरीब मुलाशी लग्न लावून दिलंय वडिलांनी? बाबा, प्रश्न गरिबीचा नसतो, प्रश्न मनाचा असतो, त्याच्या स्वभावाचा असतो. तो व्यक्ती तुमच्या मुलीला किती खुश ठेवल ह्याचा असतो. आणि बाबा, तुम्ही तर त्याला चांगलं ओळखताय ना. त्याचं वागणं, त्याचं बोलणं, त्याचं राहणीमान तुम्हाला सगळं माहितीये. तो असं पण नाही ना की असं खराब आहे, खूप चांगला आहे होतो. तुम्ही त्याला जेव्हा जेव्हा पाहिजे तेव्हा तेव्हा तुम्ही त्याला मदत केली आणि त्यांनी पण तुमचे पैसे टायमावर तुम्हाला आणून दिलेत. मी त्या मुलाला वाईट म्हणतच नाही. मी फक्त तुला सत्य परिस्थिती डोळ्यासमोर आणतोय. हे बघ, माझा निर्णय झालेला आहे. 23 तारखेला कळवतो मी तुम्हाला काय असेल ते. बाबा, आत्ता कळवा ना. लग्नाचा निर्णय असा घाई गडबडीत होत नाही. तुला सांगितलं तेवढं कर. 23 तारखेला मी कळवतो. काका नमस्कार. नमस्कार, बोल. काका, तसं मला जास्त बोलायची गरज नाही, कारण संगीताला तुम्हाला सगळा विषय सांगितलाच असेल. पण फक्त मला एवढं वाटतंय तर तुम्ही आमच्या नात्याला परवानगी द्यावी. हे बघ, माझा जो काय निर्णय आहे तो तुला स्पष्टच सांगतो. मी काय तुला मुलगी देऊ शकत नाही. हे बघ, पहिली गोष्ट, तू काही जास्त कमवत नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुझ्या घरची परिस्थिती तुला माहिती आहे आणि मलाही चांगलीच माहिती आहे. मला काय माझी मुलगी तसल्या घरात ढकलायची नाहीये. काका, तुमच्या मुलीचं लग्न माझ्याशी होणार आहे, माझ्या घरच्यांची नाही किंवा माझ्या परिस्थितीची नाहीये. आणि तुम्ही जर म्हणत असाल मी कमी कमावतो, ठीक आहे, असेल माझी आता कमाई कमी असेल, पण प्रत्येक जण लहानपणापासून चांदीचा आमच्या तोंडात घेऊन येत नाही ना. आज कमी, उद्या वाढेल, परिस्थिती बदलते काका. अरे, उद्याची शाश्वती कुणी दिली? तू आज काय कमवतो? माझ्या मुलीच्या हाऊस मौस सगळ्या गरजा तू भागवू शकणार आहे? अहो काका, तिच्यासाठी मी सगळं काय करायला तयार आहे. तिला वाटल्यास तर मी जगातल्या सगळ्या सुखसुविधा देईल, फक्त एकदा माझा विश्वास दाखवा. मला वाटतं माझा निर्णय मी तुला सांगितलाय. काका, तुम्ही एका साईडने विचार करता, तुम्ही माझ्या साईडने पण विचार करा ना. मी एवढा पण निष्क्रिय नाहीये. तुमच्या मुलीच्या मनात पण मी आहे. ती पण मला आवडते, तिला पण मी आवडतोय. आवडतो, प्रेम आहे, नुसतं यांनी पोट नाही भरत. अरे, आतापर्यंत तू काय करून दाखवायला पाहिजे होतं. इथून पुढं करणार रे, इथून पुढं असं होईल तसं होईल या भरोश्यावर मुलगी देऊ का मी? अरे, नातेवाईक तोंडात शेण घालतील ना माझ्या. हे बघ, माझा निर्णय मी तुला स्पष्ट सांगून टाकलेला आहे. मी काय तुला मुलगी देऊ शकत नाही. एकतर तू काय जास्त कमवता नाहीये,
आणि तुझ्या घरची परिस्थिती योग्य नाहीये. काका तुम्ही जर फक्त त्या घरच्या परिस्थितीवर मला तुमची मुलगी द्यायला नको म्हणत असाल तर मला नाही वाटत तुमचा योग्य निर्णय असेल हा. मला वाटतंय माझा निर्णय मी तुला सांगितलाय, तू येऊ शकतो. काका थोडं तरी ऐका. सुनील, मला असं वाटतंय बाबा आपल्या लग्नाला होकार नाही देणार आणि त्यांनी जी पण तारीख दिली आहे ना त्या तारखेपर्यंत त्यांचा निर्णय नाही बदलणार. आणि तू पण बोललायस बाबांसोबत, बघितलंयस ना तू त्यांचं काय मत आहे ते. मला असं वाटतंय सुनील, आता आपण कसला पण विचार न करता ना पळून जाऊन लग्न करूयात. पळून जाऊन? हो. नको. का? संगीता, तुझ्या वडिलांचे माझ्यावर भरपूर उपकार आहेत. त्यांनी माझ्या पडत्या काळात मला नको तेवढी मदत केली आणि त्यांच्या उपकाराची परतफेड मी अशी करू पळून जाऊन? नाही, ते मला पटत नाही. हे बघ, ते तुझे वडील आहेत, तुझ्या चांगल्याचाच विचार करणार आहेत आणि ते तुझ्या चांगल्यासाठीच आहेत. अरे पण आपलं प्रेम. वडिलाच्या प्रेमापुढं आपल्या प्रेमाची काही एवढी किंमत नाहीये. अगं मला माहितीये बापाचं प्रेम काय असतं. बापाला आपल्या मुलीची थाटामाटात लग्न करायची हौस असते. असं लग्न नाही त्यांना परवडणार आणि त्यांना ते होणार पण नाही त्यांच्याकडून. मला एक बाप नाही, त्यामुळे मला बापाची माया काय असती हे चांगलं समजतं. त्यामुळे मी तर हे पाऊल काय उचलू शकत नाही. हा, तू म्हणली आपण त्यांना विचारून बघू, मी विचारलं. तू म्हणले आपण हे करू, मी केलं. पण आता नाही. आता आपले सगळे परतीचे मार्ग बंद झाले. आता आपलं फक्त एकच उपाय, तू तुझ्या मार्गाने, मी माझ्या मार्गाने. हेच आपल्यासाठी चांगलं आहे. बघ, विचार कर. येतो मी. सुनील, अरे बघ ना तेवढं काय होतंय का. अरे परत करेल ना मी तुझे पैसे. अरे थोडेफार तरी. अरे बरं ठीक आहे, चल. काय म्हणलं रे तू? नाही म्हणतोय त्याच्याकडे. लका 2 महिने पोरीचं लग्न आले, पैशाची जुळवाजुळव करायची तरी कशी? काय काय करावं, माझं तर डोकंच चालणं झालंय. हो अण्णा, आता तुम्हाला माहिती आहे ना, जे नाही ते प्रयत्न चालू आहेत ना सगळे. आपण थांबलो थोडी कुठं. सगळी जोडीदार झाली, नातेवाईक झाली. हा रोज उठून पाया तरी कोणाच्या पडावा? मी तर थकलो आता. बाबा, दादा, हे किती दिवस असं चालणार आहे? कधीपर्यंत जुळणार आहे हे सगळं? मला माझं लग्न न थाटामाटात झालेलं पाहिजे. पुरी तुझी नाही, अगं माझी सुद्धा इच्छा आहे. प्रत्येक बापाला असं वाटत असतं का आपल्या पोरीचं लग्न थाटामाटात व्हावं. पण आता एक गरीब बाप काय करू शकतो पोरीसाठी? साधं प्रयत्न केलेत का मी बी? अगं आयुष्याची पुंजी साठवली होती, पण तुझ्या आईच्या दुखण्यात ती सगळी घालवावी लागली मला. आणि तुला माहीत नाही का, आधीच किती पैसे आहेत आपले, तरी प्रयत्न चालू आहेत ना आमचे. आणि असं एवढं नको बोलू तात्यांना. पण कधीपर्यंत प्रयत्न चालू राहणार आहेत? आपण याला सरळ काम करू, अजून एक 10 दिवस वाट बघू, नाही तर सरळ पाहुण्यांना सांगू का बुवा आमच्याच्याने पैशाची जुळवाजुळव होईना, तुम्ही 2-3 महिने अजून पुढं घ्या लग्न. हां, तसं करू काहीतरी. बाबा आराम करा तुम्ही, मी बघतो काहीतरी. अक्षय शेठ, कुठं चालू लग बघिनी? अरे काय थोडं काय, तू कसं काय आला अचानक? यावं म्हणलं, जरा घरचं कार्य काढलंय, म्हणलं बघावं काय तयारी चालली. हा, तू चांगला लग बी चाललाय कुठतरी. अरे नाही,
त्याची तयारी चालू आहे. मी तुला सांगणारच होतो ना, सगळं तयारी झाली असती तर. कधी सांगणार? हा, वेळ निघून गेल्यावर? अरे तयारी तयारी म्हणतो, मला काय कळत नाही का तू कशाची तयारी करतोय ते? अरे म्हणजे होतच आलंय सगळं आता. लहानपणीचा मित्र म्हणतो आणि एक एक गोष्ट लपून ठेवतो राक्षा. हा, अरे तुझी बहीण काय आणि माझी बहीण काय? मी तुझ्या बहिणीला माझी बहीणच मानतो ना, मला बहीण नाही म्हणून. हा, दरवर्षी राखी बांधतो ना तिच्याकडून. बरोबर आहे. आणि मग एखादी साधी आर्थिक गोष्ट तू माझ्यापासून लपून ठेवतोय. हा, माझ्या बहिणीच्या लग्नात थोडा पैसा कमी पडतोय म्हणून तू इकडं तिकडं पैसे मागत बसलाय. अरे मी देतो स्वतः, मी खर्च करतो. अरे पण म्हणलं कसं, हे बघ, मला दुसऱ्या लोकांकडून कळतंय माझा मित्र आर्थिक अडचण येते म्हणून. अरे माझा मित्र अडचण येते म्हणून मी धावत पळत आलोय पैसे घेऊन तुझ्यासाठी. अरे ठीक आहे, ताते बी आतमध्ये, त्यांचं बोल ना. चल मी बोलतो तात्यालाच. पोरी, या 15 दिवसात बघतो पैसे जमले तर, नाही तर सरळ सदुभाऊकडनं याजाने पैसे काढतो. तू नको काळजी करू. तात्या हे बस ना. काय तात्या, झाली का तयारी सगळी? हा, चालू आहे तयारी आता. तुमच्या चेहऱ्यावर तर दिसत नाही, लय टेन्शन दिसतंय. हे बघ, आता तू आमच्या घरातलाच पोरगा आहे. याचा जोडीदार आहे, पण लहानपणापासून आमच्या घरी राहिलाय. तुझ्यापासून काय लपवायचंय? अरे ह्या पोरांच्या आईच्या दुखण्यातले पैसे गेले, आणि आता त्यात हे लग्न. बरं, स्थळ चांगलं आले, नाही म्हणता येईना, पण पैशाची जुळवाजुळव करता करता फार कॅपाट मोडले बघ आमचं. तात्या, अहो मी आहे ना. तुमचा दुसरा पोरगा अजून धडधाकट जिवंत आहे. मी जुळवतो पैसे. हा, हे घ्या. अरे पण हे पैसे घ्या आणि तायडीचं लग्न मोठ्या थाटामाटात ठरलेल्या वेळात ठरलेल्या दिवशी करा. पण तुझ्या घरचे काय म्हणते? माझ्या घरचे काय, त्यांचं मी बघून घेईन. अहो पैसे काय कुठं बाहेर गेल्यात का? माझ्याच बहिणीच्या लग्नात वापरलात ना. आणि आमच्याकडे जसे येतील तसे हा, देऊन दे टाकू लगेच पण. आमच्याकडे दे. अरे मित्र आहे तू, मी तुला मागितलं का कधी? हा, पण अरे व्यवहार होतो ना. हे बघ, देऊन टाक. नात्यात व्यवहार आणून चालत नाही, कळलं का? तात्या, हे पैसे घ्या आणि मस्त लग्न करा. दादा, तुम्ही माझ्या लग्नासाठी ना खूप सहकार्य केलं. तुमचे हे आभार ना मी कधीच नाही विसरू शकत. अरे तायडे, तू हात नको जोडू रे, तू हात नको जोडू. अगं कर्तव्यच आहे माझं ते. दरवर्षी तू राखी बांधते मला, मग त्याच्या बदल्यात मी एवढं तर करू शकतो. हे बघ पोरा, माझ्या काळजावरचा लय मोठा दगड तो हटवला बघ. आता आहे ना, तायडीच्या लग्नाच्या तयारीला लागतो. हा, पण लग्नाच्या तयारीला तू बी यायचं बरं का आता. विषय का? असणार ना ते संग. बरं तायडी, मी सगळ्यांसाठी चहा ठेवते. काय टेन्शन घेऊ नका तात्या, सगळं होऊन जाते निवांत. नाही, आता टेन्शन कमी झालं आमचं. बरं चला, चहा घेऊ आता. चल चल चल. काय रे सर, घाबरत नाही. बिबटे आपल्याकडे थोडी हो. काय इथं हो, पुढे जाऊ का नको? बिबट्या 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 बिबट्या. पागल काजल, आज काय करू नव्हतं मग. काय उद्या बिबट्या आलाय. सायकल तिथंच आहे. अहो सायकल तिथं काम टाकली. मग आता मग सायकल इथं पाठवून दे, मी तिथं राहू का? मला बिबट्याला खाऊ दे मग. नाही नाही नाही, तुम्हाला काय झालं नाही ना?
मला कशाला काय होतं असा बाहेर आला मी असा पळाला आणि तुला सांगतो घाबरलो नाही मी. तुम्ही उसात काय गेलते? अगं मी कशाला उसात जाऊ बाई असं चाललं तुम्ही माझ्या शांत माय काय चुकी का अचानक आला तू समोर. अहो, तुम्हाला तर ताप आलाय. अगं पण उसात बिबट्या आलाय त्याचं काय करायचं. तुम्ही घाबरलेले ना? मी कशाला घाबरतोय. अहो काय करताय? काय झालं? अगं बिबट्या आलाय बाई. कुठं? अगं उसात आलाय बघ ना यांना पर घाम फुटलाय. एवढा मोठा बिबट्या आहे वहिनी. आणि मग तुम्ही कशाला गेलते उसात? दूध घालायला चाललो होतो ना वहिनी. अहो तुम्ही शांत व्हा जरा. मला त्याला टेन्शन आले. हो तुम्हाला काही लागलं नाही ना? तुम्हाला काही नाही झालं भाऊजी? मला कशाचं काय होतंय मी त्याला बघितल्याबरोबर मी असा पळालो तो माझ्या माग मी पुढे पळत होतो. यार खायला का दुपारची सारखाच लावले तुम्ही नुसत्या वाटात खेळ खेळ करत. अरे बाबा गप्प बस. एक बिबट्या आलाय माझ्या नवऱ्याची हालत बघ काय झाली. राहणार ते तिकडे उसात. हा मग काय? अरे असले मी लई बिबटे बघितल्यात. त्या दिवशी तर असा शेपटाला पगारला असा फुटून गेला. अरे कुत्रे नाही रे बाबा बिबट्या म्हणतोय मी तू कुत्र्याचा गाल सांगत येतो. अरे एक काम करा याच्यावर एकच उपाय काय? काय माहिती का? तो आपण गावचा चांड काय निवडून दिलेला तो नाही का? कोण? अरे ते सरपंच नाही का डाबरा सरपंच त्यो. त्याच्याकडे जाऊ. काय जाळी त्यांच्याकडे. अरे नाही बाबा जाळी नाही त्याला सांगायचं याचा बंदोबस्त कर गावचा तू नागरिक आहे. हो पण ते ऐकणार आहे का? अहो तो काय त्याचा बाप बी ऐकल. नाही. त्याच्या चला काहीतरी करावंच लागलं. अहो चला जाऊन यायचं का? चला जाऊन येऊन येतो तुझा कपाळ असं. काय बोलताय? तुम्हाला काय नाही होणार. नाही मला कसं काही वहिनी हे साडी उद्यापासून घालू नका बिबट्यासारखी दिसते बरं का? चल आले आले. काय लवकर नको मला एक तर आधीच लय अगं बाई. भीती. मी काय म्हणतो हा बघ काजल तू अजिबात घाबरू नको मी हाय बघ तू. अयो मला वाटलं तूच आहे तू मला वाटलं तू घाबरशील म्हणून मी हात धरला होता तू. मी काय नाही घाबरते तुम्हीच थरथर कापताय. अगं नाही मी नाही घाबरत. अहो ऐका ना मी काय म्हणते ते बिबट्या कसा होता हो दिसायला? बिबट्या असा होता ना मोठा रुबाबदार अशी त्याची छाती ना असं बेकार सेम माझ्यासारखा. तुमचं का? हा हाय बघा आता ते रानडुक्कर असन. हे गप्प रांडू करत का बिबट्या होता ते मोठं म्हणजे मी काय खोटं बोलतो काय तुला. नाही हॅलो. अरे हॅलो काय हॅलो सरपंच का चेष्टा आहे हा. अरे तू ट्रॅक्टर ड्रायव्हर आहे का स्क्रू ड्रायव्हर आहे? सकाळपासून झालं फोन उचलेला माझा. या लवकर ट्रॅक्टरवर इकडे आला का लोकांचं उगावले हो तू माझं पेरितो का? हा येतो म्हणजे काय? आपल्याला गाव सोडावं लागतंय. अरे तुझ्या ज्याने दारू सोटाना आणि गाव काय सोडायला लावतो? ते नंतर बघू. अहो सरपंच ते सोडा माझ्या नवऱ्याकडे बघा. अहो ह्याला काय थंडी वाजायला लागली काय? याला कापड घाली जा ना वहिनी तुम्ही. काय बोलताय? हालत बघा ताप आलाय. ताप आलाय मग डॉक्टरकडे न्यायचा माझ्याकडे कशाला आणलाय? सरपंच का चेष्टा आहे? अहो सरपंच माझ्या नवरा बिबट्या दिसलाय बिबट्या. साधं सुद्धा नाही एवढा मोठा बिबट्या. मी हिम्मतवान म्हणून तिथून असा पळालोय. हिम्मतवान? हो. घाबरलो नाही मी अजिबात. ओ सरपंच बिबट्या तूच आलाय. बिबट्या तू आलाय? वा तुला आहे ना आदर्श शेतकरी पुरस्कार द्यायला पाहिजे. लाका लोक माळा ऊस आणतात खडकाळ जमिनीत आणतात तू बिबट्या ऊस आणला का? अहो तसं रे उसाच बिबट्या आलाय मला म्हणायचं. सरपंच त्या बेवड्याच्या कुठे नादी लागता. हो माझ्या नवऱ्याची हालत बघा ना ते देठ म्हणून व्यवस्थित घरी आले. अरे काय तुझा नवरा एक तर त्याची तब्येत म्हणजे असं वाटतंय उद्याच मारणार आहे आणि त्या असं येडेवाणी करायला लागले. बिबट्या बिबट्या काय नाही मी माझ्या डोळ्यांनी बघितले. आपल्या गावात एक बी बिबट्या नाही अजून. मला नवरा काय खोटं बोलतो का? कधीच खोटं बोलतो गावाला माहिती. तो काय तुमच्या घरात तुम्हाला सलाम टाकणार आहे का? मी आलो शेटजी ते वावरात दिसतो. तुझा नवरा ह्या बेवड्याच्या नादी लागून लागला असं एक एक गालास मारायला त्यामुळे त्याला बिबट्या दिसायला लागल्यात. सरपंच मी त्या वासनी मला चक्कर येतो तुम्हाला माहित नाही का सरपंच? कधी पितो की मी? सरपंच आमचे भाऊजी असं खोटं नाही बोलत. मग मी खोटं बोलतोय का? सरपंच तुम्हाला काहीतरी करावं लागेल. बघा ना उभं राहताय नाही हात पाय लटलट कापायला लागले त्यांची. ते संगण जाळी काढून चला बिबट्या पकडू. संगणजाळी? मग ती बंदोबस्त करा त्या बिबट्याचा. अरे ती सस पकडायची जाळी आहे का? त्यांनी बिबट्या पकडतो का? आणि बिबट्या काय नाही पण आता तुम्ही म्हणताय ना म्हणून मी येतो. अहो एकदा काय केस झालं माहिती सरपंच. अहो मी असं रोडने चाललो होतो मला बिबट्या दिसला बरं का. मी घाबरलो नाही अजिबात घाबरलो नाही. पण काय झालं अचानकच पाऊस पडला
पण शर्ट माझा कोरडाच राहिला, पॅन्ट फक्त ओली झाली. अवकाळी पाऊस पडला असेल बहुतेक याची. सरपंच ते जाऊ द्या. अहो बघा ना, यांना पर हिवताप सुटलाय. चला ना आपण बघू ना बिबट्या आहे का, काहीतरी करावं लागेल. तेवढं बिबट्याचा बंदोबस्त करा बरं का तुम्ही. आता तुमच्या तोंडाकडे बघून येतोय बरं का मी, नाही तर बिबट्या काय हा सरपंच का चेष्टा आहे. चला बरं. आमच्या पण तोंडाकडे बघा. चला. सरपंच तुम्ही गावचं शेवटचं नागरिक आहे, तुमचं कर्तव्य आहे. अरे प्रथम नागरिक असते ते. तेच काय ते, चला लवकर राव तुम्ही. लका याला सांगा सरपंच का चेष्टा आहे. शेवटून प्रथम केला यांनी मला. अहो, या. तुम्ही म्हणताय म्हणून जाऊन दिलं बरं का. अहो, चला पटकन. अरे काय तुम्ही हा सकाळ सकाळ मी आता पेरणी करायची काय असली बिबट बघित हिंडायचं उसांनी. सरपंच, आमची सायकल बघा, सायकल. इथं मी तुमची मोडकी सायकल बघायला आलो. अरे सरपंच का चेष्टा आहे हा. इथं आतमध्ये बिबटे. इथं आतमध्ये बिबटे. ए अरे बघू नये बिबटे. चल चल. अयो पाहिलंय दुखतोय सरपंच, लय पाय दुखतोय. पाहिली घ्यायची नाटक. अरे काय बिबट्या नाही बाबा, उगं नाटक करीत. नाही नाही, हाय मी बघितलाय ते. तू बघितला ना, जा बघून ये हाय का आतमध्ये. मी बघितलं सकाळी सरपंच. तुम्ही बघून या ना आता. सरपंच तुम्ही जाऊन बघून या ना. तुम्हाला एक मोफत सल्ला देऊ का, जमत असन का तर ह्यो नवरा आहे ना आता असा इरीट ढकलून द्या. कुठे माझं? अहो कुकू परत भेटन एखादं, पण हे असला काय कामच आहे नवरा तुमच्या. अहो, लय धिटे. म्हणून तर सांगते, माझा नवरा. हा अहो 4 गुंड समोर आले तर तुमच्या ऐवजी हेच ओरडन, बच्चाव बच्चाव. जाईन बिबट्याला ऐकायला. ते बघत जा. कशाचा बिबट्या आणि कशाचा काय. एक काम करतो आता, मीच येतो जाऊन. बरोबर आहे का नाही. हा बरोबर. तुमच्या तोंडाकडे बघून जाते बरं का मी. नाही तर चला आपण दोघे बघून येऊ बिबट्या. म्हणजे त्यांनी बी बघितलं असतं बिबट्या. हो नको, मला नाही बघायचं. अहो, बाई माणूस आहे सरपंच. तुम्ही म्हणजे जा, जा, जा. चालतंय असं जातो 5 मिनिटात येतो. काय ते बिबट्या लेतले काय डाराव करीन ना. हे 4 गोट घातले की काम होते बिबट्याचं. रांडू करण्या सरपंच बिबटे येते. रानडुकरावर आठवलं बरं का. परत एकदा सांगतो बघा याचं काहीतरी. जातो मी, येतो बिबट्या बघून आतमध्ये. सरपंच साहेब अमर रे. सरपंच साहेब जिंदाबाद. जिंदाबाद. आगे बढ़ो, तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. हा आलो बघून. अरे बिबट्या काय बिबट्या, सरपंच जगा चेष्टा आहे. बिबट्या असते बे इकडे. हा कुठे बिबट्या इथे दिसतोय का एक तरी बिबट्या. बिबट्या बिबट्या. सरपंच मला बिबट्याने पकडला, मला सोडवा. अरे याच्यात गुतला शर्ट तुझा.